राधे राधे. कशात सगळे 10 ते 12 तासचा प्रवास केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो मनाली येथे. आता एवढा प्रवास काही करायची आपल्याला सवय नसल्यामुळे खूपच मात्र हातपाय दुखायला लागले होते. आता घरी असलं की असं वाटतं की नवरा कुठे बाहेर फिरायला घेऊन जात नाही, आणि बाहेर फिरायला गेल्यानंतर मात्र प्रवासाने आपण खूप थकून जातो. आम्हा बायकांचा विषयच खूप हार्ड आहे, कारण की आम्हाला घरी असले की करमत नाही, आणि बाहेर नेल्यानंतर आम्हाला मात्र कसं तरी होतं. असं जोक्स ऑफ पार्ट. आज मनाली इथे पोहोचल्यानंतर त्या दिवशी होता आमच्या तुषार भाऊचा बड्डेचा आजचा दिवस खूप स्पेशल होता, कारण जिव्हाळा ग्रुप मित्रमंडळाच्या सोबत तुषार भाऊ त्यांचा वाढदिवस खूप साजरा करणार होते. मोठ्यांसोबत लहानांनाही त्या बड्डेचा खूप आतुरता आणि आनंद वाटत होता, कारण सगळ्यांच्या सोबत कोणतीही गोष्ट शेअर करताना आणि सेलिब्रेट करताना त्याचा आनंद मात्र जास्तच वाढतो बरं का. केक वगैरे फस्त केला, एकमेकांना केक वगैरे खाऊ घातला की लगेच आम्ही निघालो होतो जेवायला. हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेनू केले होते आणि सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेऊन लगेच रूममध्ये गेले. सकाळी सकाळी पाहू शकता मस्तपैकी फुलांनी आमच्या सकाळचं स्वागत झालं. आता मनालीचा व्ह्यू आणि वातावरण खरंच खूप छान होतं. रूमही खूप छान होत्या. रूममध्ये गेलं की एकदम प्रसन्न आणि शांत वाटायला लागलं होतं. आता शिमला आणि मनाली म्हटलं की पहाडी एरिया आणि थंडगार वातावरण ह्या गोष्टी तर आल्याच होत्या. सकाळी सकाळी बाप लेकीनं मस्तपैकी गरमागरम कॉफी आणि चहाचा आनंद घेतला आणि वातावरणाचाही आनंद घेतला. पाहू शकता मस्तपैकी मोठे मोठे पहाड आणि बर्फाचे पर्वत दिसत होते. रूममध्ये गॅलरीमध्ये बसून समोरचा व्ह्यू पाहताना खरंच खूप स्वर्गसुख मिळाल्यासारखं फिलिंग येत होती. ज्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये किंवा दुरून टी व्हीमध्ये पाहत होतो त्या गोष्टी स्वतः अनुभवायला गेल्यानंतर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. असो, रेडी सकाळी सकाळी तयारी वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो मस्तपैकी बर्फाच्या पहाडावर. आता पहाडावर गेल्यानंतर तिथले कॉस्ट्यूम वगैरे घालून घेतले होते, कारण की थंडी म्हटली की बापरे बाप, आपल्याकडची महाराष्ट्रामध्ये हिवाळ्याची थंडी आपण सहन नाही करू शकत. त्या पर्वतावरची बर्फाच्या ती थंडी तर काही सांगूच नका. आमचं वेगळंच होतं, पण लेकरांना मात्र एवढा आनंद मिळत होता की काही सांगताच सोय नाही, कारण घरी मम्मी थंड पाण्याने आंघोळ आणि बर्फामध्ये हात न लावू देणारी, तिथं मात्र स्वतःच्या इच्छेने बर्फाच्या पहाडावर लेकरांना घेऊन गेली होती. एप्रिल महिन्यामध्ये गेल्यामुळं तिथलं वातावरणही खूप चांगलं होतं, कारण की लेकराच्या हिशोबाने त्यांना जास्त थंडीही नव्हती आणि जास्त ऊनही नव्हतं, कारण की डिसेंबर महिन्यामध्ये तिथं स्नोफॉल होतो आणि बर्फही खूप रस्त्यानं आपल्याला दिसतो, आणि थंडीही लेकरांना सहन झाली नसती. मस्तपैकी पप्पांना लेकरं घेऊन बर्फाच्या पहाडावर गेल्यानंतर लहान मोठे सगळेच मात्र बर्फाच्या याच्यावर एन्जॉय करत होते. वेगळ्या गोष्टीचा, वेगळ्या वातावरणाचा आणि वेगळ्या राज्याचा आनंद घेताना मात्र खूप मन प्रसन्न झालं, कारण घरामध्ये बसून बसून बोर होणारे वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न करणारं वातावरण मिळाल्यानंतर खरंच आनंद वाटला होता. सगळ्यांसोबत हाय बाय करून मस्तपैकी फोटो वगैरे काढले, आणि आम्ही हा ड्रेस घातल्यानंतर एकमेकांना पाहत होतो की आम्ही कसे दिसत आहोत. पण असं ड्रेस घातल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. तिथले शूज आणि ड्रेस घातले होते, कारण की थंडी लागणार नाही आणि प्रत्येकालाही सेफ्टी असेल म्हणून. छानपैकी एन्जॉय केल्यानंतर इथं होती स्ट्राईक असल्यामुळे आजूबाजूचे जे बॅगे आणि याचे मोमोचे दुकानं होते ते सगळे बंद होते. मग काय, लेकरांना खेळू लागली होती भूक लागल्यानंतर दुसरं काही ऑप्शन नव्हतं, पण सुदैवाने एक दादा तिथं भेळ घेऊन आले होते. मग काय, सगळ्यांनी भेळचाही आनंद घेतला. खरंच खूप छान फिलिंग आली, खूप मस्त वाटली. आमच्याबरोबर लेकरांनी आणि लेकराबरोबर आम्ही सगळ्यांनी लहाना-मोठ्यांनी मस्त एन्जॉय केला, आणि इथं मस्तपैकी भेळचाही आनंद घेतला. आपल्या इकडची चव आणि हे लागत नाही, पण आम्ही महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं अजून स्पायसी कर म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंद हा मनसोक्त घेतला. माझ्या भावांना फोटो आणि व्हिडिओ काढणं अजिबात आवडत नाही, पण बायकोच्या हट्टासाठी त्याने 2-3 सेल्फी आणि व्हिडिओ वगैरे माझ्यासोबत काढले. खूप छान वाटलं की नवरा पुढं हट्ट केला की तो पूर्णही होतो. लगेच तिथून फिरणं झालं की लगेच बाप लेकीने मस्तपैकी जीप रायडिंग केली होती. आता त्यांचं असं म्हणणं होतं की लेकीच्या हट्टासाठी बाबांना भीती वाटत होती, तरी लेकीचा हट्ट हा पूर्ण त्यांनी केला. खरंच खूप मस्त वाटलं, कारण की भीती वाटत होती की खाली खूप मोठी नदी होती आणि दरी होती. दरीमध्ये काही होणार नाही का, निगेटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह थिंकिंग खूप पणात येतात. सगळं फिरून फारून झालं की लगेच संध्याकाळी 7 वाजता रूमवर जाण्यासाठी आम्ही निघालो होतो. मनालीचा त्या दिवशीचा पूर्ण ब्लॉग असा होता, आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. टाटा, बाय बाय.